लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मालेगाव शहरात नायट्रोजन गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी झालेत। फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा हा स्फोट असून प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे खरेदीसाठी नागरिक थांबलेले असताना ही घटना घडली आहे। स्फोट इतका तीव्र होता की परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले। या घटनेत 2 लहान मुले, 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून जखमींची नावे विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन अशी आहेत। विशेष म्हणजे याच आठवड्यात दुसऱ्यांदा फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे अशा धोकादायक सिलेंडरवर तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते। याच संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता। त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचं सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे। परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही। कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे। नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे। जय हिंद। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून संबंधित विक्रेत्यांकडे असलेल्या सिलेंडरची तपासणी, परवाने आणि सुरक्षितता निकषांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।